नमस्कार. तर आज आहे 15 मे 2025. आपण पाहणार आहोत आजच्या चालू घडामोडी आपल्या इन्स्टंट जे के स्टडी यूट्यूब चॅनलवर. तर आपण जास्त इतरत्र न बोलता डायरेक्ट आपण मुद्द्यावर जाऊया. तर चला, प्रश्न पहिला. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून नुकतेच कोणी शपथ घेतली आहे? तर उत्तर आहे न्यायभूषण गवई. न्यायभूषण गवई हे महाराष्ट्रातील देशाचे कितवे सरन्यायाधीश ठरणार आहेत? महाराष्ट्रातील व्यक्तिशः 7वे. तर तुम्हाला उत्तर कमेंट करायचं आहे. न्यायभूषण गवई हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत? प्रश्न तिसरा. UPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर अजय कुमार. प्रश्न चौथा. नरेटिव्स ऑफ द बेंच अ जज स्पीक्स बुक कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे NV रमन्ना. प्रश्न पाचवा. भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे MN श्रीनिवासू. प्रश्न सहावा. जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन. चीनमधूनच कोरोना आलेला होता आणि कोरोना पण लक्षात ठेवा विषाणू होता. आणि महत्त्वाचं म्हणजे आता AI हॉस्पिटल चीन देशात पहिल्या सुरू उघडण्यात आलं आहे. आपलं इन्स्टंट जे के स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला हा जो व्हिडिओ आहे 3-4 मिनटाचा आपल्या गोरगरीब मित्र व मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनाही फायदा होईल. प्रश्न सातवा. तालिबान सरकारने अफगाणिस्तानमध्ये कोणत्या खेळावर बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे बुद्धिबळ. प्रश्न आठवा. भारतातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरली आहे? नवी दिल्लीमधली ठरली आहे. प्रश्न नववा. हैदराबाद येथे आयोजित 72व्या मिस वर्ल्ड फेस्टिवलमध्ये मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे सोनू सूद. सोनू सूद कोण आहेत? अभिनेते आहेत आणि कोरोनामध्ये खूप त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं AI हॉस्पिटल चीन आणि कोरोना पण चीनमधून आला, पण भारताचा अभिनेता सोनू सूद यांनी कोरोनामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे. प्रश्न 10वा. रोहित शर्मा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे क्रिकेट. जवळपास सर्वांना माहिती आहे, पण जे नवीन काही विद्यार्थी असतात क्रिकेट न पाहणारे त्यांनाही माहीत असतील, पण यदाकदाचित 1-2 माहीत नसेल, त्यांनाही याचा फायदा व्हावा. कारण आत्ताच कसोटी क्रिकेटमधून रोहित शर्मा यांनी निवृत्तीची घोषणा केलेली आहे, त्यामुळं प्रश्न घेतलेला आहे. तर आपलं इन्स्टंट जी के स्टडी जे यूट्यूब चॅनल आहे खूप छान प्रतिसाद आहे. तरी पण व्हिडिओ आपल्या गोरगरीब मित्र व मैत्रिणींना शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.